राखी पौर्णिमाच काय, कुठल्याही सणाला हमखास पनीरची भाजी असतेच. आज आपण पनीरची भाजी नाही, तर पनीरपेक्षाही टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत आणि एका तासात तयार होईल रक्षाबंधन स्पेशल थाळी. मराठमोळीसोबत रेस्टॉरंट स्टाईलसुद्धा, मिक्स व्हेज भाजी आणि अजून बरंच काही, जे की नवशिकेसुद्धा अजिबात घाई गोंधळ न करता सहज बनवतील. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे. चला करूयात. तर सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ आणि डाळ भात म्हणजे नैवेद्याचे पदार्थ आधी बनवून घेऊयात. तर 10 मिनटं आधीच मी खीरसाठी हे इंद्रायणी तांदूळ आणि थोडे काजू भिजवायला ठेवले होते. त्यानंतर वाळा कोलम तांदूळ आहेत, तर हे एक 15-20 मिनटं भिजवून घेऊया. 2 वाटी तांदूळ घेतले आहेत, यातील 1 वाटी मी नारळी भात बनवणार आहे आणि 1 वाटी तांदूळचा आपला साधा डाळ भातसाठी. एक 15-20 मिनटानंतर तांदूळ चांगले भिजले होते, यातील पाणी निथळून घेतलं. आता गॅसवर टोप ठेवून घेतला. 2 वाटी तांदूळासाठी 4 वाटी एवढे पाणी, यात थोडंसं मीठ घालून आता भात शिजू देऊयात. त्या डब्यातही आपण डाळ भात लावू शकतो, म्हणजे एकदाच होईल. पण भात थोडा जास्त आहे आणि कुकरचे डबे लहान होते, म्हणून मी असं वेगवेगळं शिजवायला घातलं. आणि 4 ते 5 लोकांसाठी स्वयंपाक आहे, बरोबर असं प्रमाण आहे. जर तुम्ही कमी डाळ भात बनवत असाल तर कुकरच्या डब्यातही लावून घेऊ शकता. त्यानंतर आता तुरीची डाळसुद्धा मी शिजायला घातली. अर्धी वाटी तुरीची डाळ होती, भाजी आणि खीरही आहे म्हणून मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि यासाठी 2 ते 2.5 वाटी एवढं गरम पाण्यात आता डाळ होते, कुकरही लावून घेतला आणि भातही होते, तोपर्यंत खिरीसाठीची तयारी करून घेऊया. तर इथे मी आधीची 10 मिनटं आणि हे 10-12 मिनटं म्हणजे 20-25 मिनटं आधी मी तांदूळ आणि हे काजू भिजवून घेतले. इंद्रायणी तांदूळाची खीर फार मस्त होते, अगदी एकसारखी एकसंध आणि थोडीशी चिकट असतात आणि सुगंधित असतात, म्हणून चवही छान येते. तर 2-3 चमचे तांदूळ होते, यातील मी 1 ते 1.5 चमचा एवढे तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यात घातले आणि भिजवलेले काजूसुद्धा, तर 7-8 काजू होते. त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा एवढे किंवा 2 चमचे एवढे ओल्या नारळाचा चव घातला. ओल्या नारळाचा चव किंवा किसलेले ओले नारळ पर्याय आहे, नाही घातलं असेल तरीही चालेल, पण अजूनच खिरीला छान अशी चव येते आणि थोडा दाटसरपणा येतो. आता यात पाणी घालून बारीक अशी पेस्ट ही करून घेऊयात. हवं तर तुम्ही दूधही घालू शकता, दुधासोबतसुद्धा ही पेस्ट छान होते. आता खीर बनवण्यासाठी इथे गॅसवर टोप ठेवून घेतला. आपला भातही शिजला होता. तर इथे मी अर्धा लिटर एवढे हे दूध घेतले आहे. आता दुधाला चांगली अशी खळखळ उकळी येऊ द्यायची आणि साय अशी ही मोडत चालायची. गॅस आता मध्यम आचेवर केला. एकदा चांगली खळखळ उकळी आली, दूध वरती यायला लागलं की दूध चांगलं हलवून घेतलं. गॅस मध्यम आचेवर केला. गदगद असं थोडं दूध शिजलं, यातील थोडंसं 2-3 चमचे एवढे दूध मी बाजूला काढून ठेवले केशर काळ्या घालण्यासाठी. गरम दुधात केशर काळ्या घातल्या की मग रंगही छान येतो. त्यानंतर जे शिल्लक राहिलेले तांदूळ होते 1-1.5 चमचा एवढे ते घातले. यात मी खोबरेही आणि काजूही घेतले, म्हणून मी तांदूळ अगदी थोडेच भिजवले होते. जर तुम्ही काजू आणि ओले नारळ पेस्ट करत नसणार तर तुम्ही थोडे तांदूळ वाळवून घेऊ शकता, पण अशी खीर करून पहा, फार छान होते. आता कुकर होते तोपर्यंत इथे नारळी भाताची तयारी करून घेतली. पाऊण वाटी गूळ, पाऊण वाटी खोबरे. 1 वाटीपेक्षा अजिबात गूळ कमी करू नका. हवं तर पाऊण वाटीचा 1 वाटी एवढा गूळ करू शकता, पण गूळ अजिबात कमी करू नका 1 वाटी तांदूळासाठी. त्यानंतर ओले नारळही पाऊण वाटी एवढे घेतले. बरोबर असा नारळी भात तयार होतो. मध्ये मध्ये मी तांदूळही हलवून घेत होती. तर हे पहा, खिरीतले तांदूळही आता चांगले शिजले आहेत. एकदा पुन्हा तळापासून सर्व हे हलवून घेतलं. मध्ये मी साय मोडून घेत होती. आता यात घालूया 1 चमचा एवढे किसलेले ओले नारळ. अर्धा लिटर दुधासाठी मी 2 ते 3 चमचा एवढेच इंद्रायणी तांदूळ भिजवले होते. चिकट आणि सुगंधित असतात, खीर अगदी दाटसर होते, म्हणून तुम्ही जर तांदूळ जास्त भिजवले असतील तर तुम्ही नाही खोबरे घातले किंवा खोबरे पेस्टमध्ये नाही घातले तरीही चालेल. तर आता मी इथे आपण जी काजू आणि तांदूळाची पेस्ट केली होती ती घातली आणि पुन्हा एकदा चांगलं हे हलवून घेतलं. मिक्सरच्या भांड्यातच थोडी पेस्ट लागली होती, त्यात थोडं गरम पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा तळापासून एकदा हलवून घेतलं. साय अशी मोडून घेतली. चांगली खळखळ उकळी आल्यानंतर अगदी तांदूळ शिजले, सर्व पेस्टही शिजली, तेव्हा मी यात साखर घातली गोडीप्रमाणे. आधी पेस्ट चांगली शिजवून घ्यायची, त्यानंतरच साखर घालायची, म्हणजे साखर मग खिरीला शिजू देत नाही. खीरमधले जे तांदूळाचे कण असतात त्याला शिजू देत नाही आणि अगदी खीर अशी रवाळ किंवा तांदूळ कच्चे राहिल्यासारखे वाटते आणि तांदूळात साखर मग मुरत नाही. म्हणून मग आपण चांगलं हे तांदूळ किंवा जी आपण पेस्ट घातली ती शिजवून मगच आपण साखर घालायची. आता चांगली साखर वितळल्यानंतर मी यात ड्रायफ्रूटचे काप घातले आणि वेलची पूड घालून एकदा मिक्स करून घेतले.
आता इथे स्वयंपाक जास्त आहे म्हणून मी असेच हे काजू बदाम घातले, ड्रायफ्रूटचे काप. हवं तर तुम्ही तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तुपात ओले नारळ आणि ड्रायफ्रूटचे काप तळून मगसुद्धा यात घालू शकता. पण अशी शिजल्यावर फार टेस्टी लागतात. मंद आचेवर खीर मी अशी अजून 2-3 मिनटं ठेवली. यातले ड्रायफ्रूटही चांगले दुधात मुरून मस्त असे शिजले आहेत. आता गुळाचा पदार्थ तयार झाला. झाकण ठेवून बाजूला ठेवला. त्यानंतर आपण आता इथे नारळी भात बनवून घेऊयात. तर नारळी भात बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून यात 2 ते 2.5 चमचा एवढे मी साजूक तूप घातले. साजूक तुपात 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंग. चांगले खमंग असा गोड सुगंध यायला लागला की तेव्हा आता यात ओले नारळ घातले. 1 वाटी तांदूळासाठी पाऊण वाटी एवढे आपण ओले किसलेले नारळ आणि पाऊण वाटी एवढा गूळ घेतला. पाऊण वाटीचा 1 वाटी एवढा गूळ करू शकता, पण 1 वाटी पाऊण वाटीपेक्षा कमी गूळ घेऊ नका. आता गूळही यात घातलं. खोबरं चांगलं तुपात भाजायचं. थोडंसं असा तांबूस रंग हलकासा यायला लागला की तोपर्यंत खोबरं भाजायचं आणि मग त्यानंतर गूळ घालायचा. चिरलेला गूळ घातल्यानंतर गूळ आता वितळायला लागला तेव्हाच काजू पाकळ्याही घातल्या. अजून अर्धा मिनटं मी हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता मस्त असा याचा सुगंधही यायला लागला आणि गूळही थोडा वितळला. जास्त कडक करायचा नाही गूळ. तर मंद आचेवरच गूळ मी वितळून घेतला आणि यात आता घालूयात आपण शिजवलेला भात. तर भात शिजला होता त्यातील अर्धा भात मी काढून घेतला. तर 2 वाटी एवढे तांदूळ घेतले होता, तर 1 वाटीच्या अंदाजाने बरोबर निम्मा असा भात मी यात घातला आणि निम्मा भात म्हणजे 1 वाटी तांदूळाच्या भातात बरोबर 1 वाटीचं गूळ आणि खोबऱ्याचं प्रमाण आहे म्हणून अर्धा भात बरोबर असा काढून यात मिक्स केला. आता भात मिक्स केल्यावर गॅस मंद आचेवर ठेवायचा. मंद आचेवरच यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला थोडंसं असं पाणी सुटतं गुळाचं म्हणून थोडं मोठ्या आचेवर करायचं. त्यानंतर पुन्हा मंद आचेवर करून झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची वाफ द्यायची. भात आपला आधी शिजलेला असतो म्हणून मंद आचेवरच वाफ द्यायची. आता 1-2 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले. तर पुन्हा तळापासून आपण भात हलवून घेऊयात. तर हे पहा अगदी सुटसुटीत आणि असा सळसळीत मस्त भात झाला आहे. अगदी टेस्टी तेवढाच चवीला भारीसुद्धा. तर सर्व भात असा सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे. तळापासून अजून हलवून घेतला आणि सगळं चांगलं एकजीव केल्यानंतर गॅस अजूनसुद्धा मंद आचेवरच आहे. तर पहा एकूण भाताचा शीत अगदी सुटसुटीत असा झाला आहे. यावर झाकण ठेवून आपला नारळी भातही तयार झाला. तर इथे आपण कणिक भिजवून घेऊयात. तर कणकेसाठी मी इथे गव्हाची कणिक, रवा, थोडंसं बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि साखर घातली. त्यानंतर इथे आता तेलाचं मोहन घालूयात. तर सगळे हे कोरडे पदार्थ आधीच चांगले मिक्स करून घेतले. अशी पुरी केली तर 1-2 ते 3 तास पुरी टम्मच फुगलेली राहते. तेल गरम झाल्यानंतर यात गरम तेल घातले 2-3 चमचा एवढे आणि सर्व आधी चमच्याने हलवून घ्यायचे. नवशिक्यांसाठी सांगते. हाताला गरम तेल असतं म्हणून चटकेही बसू शकतात. चमच्याने चांगलं मिक्स केल्यानंतर हाताला सहन होईल तेव्हा सर्व कणिक अशी भिजवून घ्यायची. चपातीपेक्षा थोडी घट्टसर कणिक भिजवायची. आता यावर झाकण ठेवून कणिक मुरते तोवर आपण भाज्यांची तयारी करून घेतली. तर इथे मी कणिक भिजवून घेतली, भाज्यांची सर्व तयारी करून घेतली. तर आपला अर्धा स्वयंपाक झाला आहे. नारळी भात, खीर, डाळ भात आणि इथे कणिक भिजवून भाज्या तयार करून झाल्या आहेत. तर इथे जवळपास एक 35 ते 40 मिनटं होत आली. तर मिक्स व्हेज भाजीसाठी इथे मी काजू पाकळे आणि बेरडी मिरची एक 15-20 मिनटं आधी भिजवायला ठेवली होती. बेरडी मिरची मोठी होती म्हणून तुकड्यांमध्ये करून घेतली. एक 3 ते 4 एवढी बेरडी मिरची होती. बेरडी मिरचीमुळे भाजीला रंग छान येतो आणि काजू पाकळ्यामुळे अजूनच क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूप चवीलाही भारी आणि टेस्टी अशी भाजी होते. तर इथे मी कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची चिरून घेतली. आधीच्या बाकीच्या भाज्या मी आधीच निवडून घेतल्या होत्या जसे की मटार, फ्लावर. तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलं आणि पोहे खाण्याची 2-3 चमचा तेलामध्ये आपण फ्लावर तळून घेऊयात. सुरुवातीला गॅस थोडा मोठ्या आचेवर करायचा तेल गरम होईपर्यंत. त्यानंतर आता मंद ते मध्यम आचेवर फ्लावर अशी तळत आली की यात गाजर घालूयात. फ्लावरला थोडे डाग पडत आले, सोनेरी रंग होत आला की तेव्हा गाजर घालायचे. तर इथे मी एक लहान आकाराचे गाजर घेतले होते. त्यानंतर इथे अर्धी वाटीला थोडेसे कमी फरसबी असे लांब तुकड्यांमध्ये करून घेतली. फरसबी थोडी तिरकस चिरायची आणि ह्या दोघं भाज्या चांगल्या परतल्या, फरसबी, गाजर की त्यानंतर मग शेवटी मटार घालायचं आणि चिरलेली शिमला मिरची. तर एक लहान आकाराची शिमला मिरची. हवं तर तुम्ही यात
लाल मिरची घेऊ शकता, लाल शिमला मिरची अर्धी घ्यायची, अर्धी हिरवी आणि अर्धी लाल शिमला मिरची, यामुळे रंग छान दिसतो. तर आत्ताच भाज्यांना मस्त कलरफुल असा रंग आला आहे. हे पहा, थोडंसं मीठ आणि हळद घातलं मी यात आणि अजून मंद ते मध्यम आचेवर चांगल्या परतवून घेतल्या. आता गॅस मंद आचेवर करून यात झाकण ठेवून 80% एवढ्या भाज्या आपण वाफेत शिजवून घेऊयात. आता एक 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर होती. तळापासून हलवून घेऊयात. तर भाज्या आपल्या थोड्या मऊ झाल्या आहेत. हे पहा, जास्त न शिजवता किंवा अगदी कमी शिजवायच्या नाही, तर इथे बऱ्यापैकी म्हणजे 80% एवढ्या भाज्या शिजवायची. तर हे पहा, मटार अगदी मस्त शिजला आहे. प्रेस होतो आहे बोटाने, पण अख्खे अख्खे आहे एवढे इतपत अशा भाज्या शिजवल्या. आता काढून घेऊयात. तर हे पहा, मस्त कलरफुल अशा भाज्या दिसत आहेत. भाज्या तळून बाजूला काढल्या. आता शिल्लक राहिलेल्या तेलातच आपण चिरलेला कांदा घालूयात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते. कांद्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आणि कांदा असा लाल लालसर होत आला, जास्त काळा करायचा नाही. असा तांबूस रंगावर कलर बदलायला लागला कांद्याचा की तेव्हा यात घालूया एक 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतले आणि यावरच आता चिरलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल यासाठी. तर अगदी थोडंसंच मी मीठ घातलं. टोमॅटोचा रंगही कायम राहील आणि पटकनही शिजेल. मंद आचेवर गॅस केला. यावर झाकण ठेवले म्हणजे लवकर टोमॅटो शिजेल यासाठी आणि भाजी आपली लवकर होईल म्हणूनच. असंही तुम्ही भाजून घेऊ शकता, पण वाफेत मग लवकरच होतं म्हणून मी इथे झाकण ठेवलं. तर झाकण ठेवल्यामुळे पटकनही टोमॅटो शिजलं. तुम्ही पाहू शकता. थोडंसं असं मॅश करून काढून घेतलं, थंड होऊ दिलं आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेऊयात. तर इथे आपले मिरची आणि काजू पाकळ्याही चांगल्या भिजल्या होत्या, मिक्सरच्या भांड्यात घातल्या. यावरच आता आपण भाजून घेतलेले कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण घालूयात. थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि पाणी घालून बारीक अशी याची पेस्ट करून घेऊयात. जमेल तेवढं हे बारीक असं वाटायचं. यात तुम्ही थोडी मगजबीही घालू शकता, पण मगजबी घालत असाल तर मिरची काजू सोबत घालून अगदी 1 ते 2 वेळा फिरवून घ्या. त्यानंतर हा भाजलेला मसाला घाला म्हणजे एकसारखं वाटण तयार होईल, अगदी खरबरीत नाही. तर हे पहा, अगदी मऊ आणि लोण्यासारखी ही पेस्ट झाली आहे. तुम्ही पाहू शकता. अजिबात जाड वाटायचं नाही. आता ज्या कढईमध्ये आपण भाज्या घातल्या होत्या त्याच कढईत इथे आपण पोहे खाण्याची 2 ते 3 चमचे एवढे साजूक तूप घातले आणि तूप थोडं वितळायला लागलं की त्यानंतर 2 तमालपत्र आणि इथे काही खडे मसाले, 1 इंच दालचिनी, 2 ते 3 लवंग, 7-8 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि थोडंसं जावित्रीचं फूल. आता खडे मसाले आपण यात मध्यम ते मंद आचेवर खमंग असे भाजून घेऊया, जास्त जाळायचे नाही. त्यानंतर इथे मी एकच हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा असा ठेचून घेतला होता. आपण जी आधी बेरडी मिरची घेतली आहे ती तिखट नसते, पण त्याने रंग छान येतो म्हणून घेतलं. तर भाजीला थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी ती हिरवी मिरची घातली. हवं तर तुम्ही मिरची नाही घातली तरीही चालेल, पण त्याने अजूनच छान चव येते. त्यानंतर इथे हे परतल्यानंतर आले लसूण मिरचीची पेस्ट परतल्यानंतर इथे लाल मिरची पावडर, यात मी काश्मीरी मिरची पूड थोडीशी मिक्स केली आहे म्हणून थोडंसं लाल तिखट जास्त दिसतं आहे. कारण आपण पुन्हा पुन्हा मिरची घालते म्हणून तिखट व्हायला नको. बेरडी मिरची, हिरवी मिरची, त्यानंतर मिरची पावडर. तर या मिरची पावडरमध्ये मी अगदी पाव चमचा एवढं घरचं लाल तिखट घातले, थोडंसं तिखट असतं ते, आणि अर्धा चमचा एवढे काश्मीरी मिरची पावडर म्हणून ते थोडंसं लाल तिखट जास्त दिसते. हवं तर तुम्ही नेहमीचं तिखट घालत असणार तर अर्धा ते पाव चमचा एवढं घाला. आपण एक हिरवी मिरची घातली म्हणून. आणि मिरची पावडर 1 चमचा एवढे, धनेपूड, जिरेपूड घालून चांगले हे पावडर मसाले घातल्यावर थोडंसं पाणी घालून मसाले चांगले मंद आचेवर शिजवून घेतले आणि मसाल्याला असा तवंग यायला लागला की तेव्हा यात वाटण घालूयात. मंद आचेवरच आपण पावडर मसाले चांगले तूप वेगळं होईपर्यंत शिजवून घेतले आणि त्यानंतर वाटण घातल्यावर आता गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवर वाटणसुद्धा या पावडर मसाल्यांसोबत चांगले परतवून घ्यायचे. तळाला लागेपर्यंत हे वाटण चांगले परतवायचे. वाटण अशी तळाशी लागतं आहे आणि तेल सोडते तोपर्यंत वाटण परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं आणि आता मात्र आपल्याला भाजी थोडी वाढवायची म्हणून यात गरम पाणी घालूनच वाढवून घेतली आणि एकदा सगळं हे ढवळून घेऊयात. पाणी यात वाढवताना गरम पाणीच घाला, अजिबात थंड पाणी वापरू नका. फक्त मिक्सरच्या भांड्यातच मी एक पाववाटी एवढं पाणी घातलं होतं, याला पेस्ट लागली होती म्हणून. त्यानंतर यात गरम पाणी घालून ग्रेव्ही वाढवून घेतली. अजिबात साधं पाणी घालू नका, पाणी गरम करूनच ग्रेव्ही वाढवून घ्या
आणि सर्व तळापासून ढवळून याला उकळी यायला लागली की तेव्हा यात तळलेल्या भाज्या घालूयात आणि यावरच आता चवीनुसार मीठ आणि अंदाजाने आणि बेताने घाला. आपण थोडं थोडं मीठ घातलं आहे. आपण टोमॅटो भाजायलाही थोडं मीठ वापरलं होतं आणि त्यानंतर भाज्या परतण्यासाठी सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. म्हणून आता टेस्ट करून मीठ घाला. मीठ घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगली मोठ्या आचेवर उकळी आणली. त्यानंतर गॅस मंद आचेवर केला आणि असं झाकण ठेवा की कुठूनही वाफ जाणार नाही आणि 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर याला दम देऊन घ्या किंवा वाफ काढून घ्या. आता याला वाफ बसते तोपर्यंत इथे मी एका भांड्यात दुधावरची साय घेतली आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीमही घेऊ शकता. तर दुधावरची चांगली ताजी अशी ही लोणी घेतली. दुधावरची घट्टसर अशी एक 4 ते 5 चमचा एवढी दुधाची साय चांगली फेटून घेतली. याला आपण वाफ देत होतो तेव्हाच मंद आचेवर याला 3 ते 4 मिनटं चांगला दम देऊन घेतला. म्हणजे भाज्यांमध्ये ही ग्रेव्ही चांगली मुरते आणि भाज्याही आतपर्यंत चांगल्या शिजतात. तर तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही किती सुरेख आणि छान असा आला आहे. खूप दाटसर अशी ही ग्रेव्ही झाली आहे. आपल्याला जशी हवी होती तशी. अजून थंड झाल्यावर थोडीशी घट्टसर आणि दाटसर होईल. गॅस मी मंद आचेवरच केला आहे आणि आता यात थोडासा चिरलेला पुदिना घातला, वरून चिरलेली कोथिंबीर, अगदी अर्धा चमचा एवढा गरम मसाला, अर्धा ते पाव चमचा एवढा, वरून अर्धा चमचा एवढी हातावर चुरून घेतलेली कसुरी मेथी घातली आणि यावरच आता आपण जी फेटून घेतली आहे दुधाची साय ती घालूयात. पुदिना घेताना अगदी थोडाच घाला, जास्त न घालता अगदी थोडंसंच पुदिना चिरून घाला. पुदिन्याने याला खूप छान अशी चव येते. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घातली, थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी, लोण्यासोबत हे सगळं मिक्स करून घेऊयात. फेटलेली साय घातल्यावर मंद आचेवरच गॅस ठेवला होता. तर तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आला आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी दिसते आहे आपल्याला ही मिक्स व्हेज भाजी. तेवढीच खायला चविष्टसुद्धा आहे. एकदा करून पहा. आपण इथे एक 4-5 चमचा एवढी दुधावरची साय घातली. हवं तर तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता, पण शक्य होईल तर दुधावरची सायच घाला. फ्रेश क्रीम टाळा. दुधावरच्या साईमुळे अजूनच चविष्ट ही अगदी रेस्टॉरंटसारखी चवीला भारी ही ग्रेव्ही लागते किंवा ही मिक्स व्हेज भाजी लागते. आता इथे मी भजी बनवणार आहे. त्यासाठी कांदा आणि बटाटा चिरून घेते आहे. तर बटाट्याची भजी करते, पण पातळ न चिरता अशी मी लांब सळसळीत हे बटाटे चिरून घेते आहे. बटाट्याची भजी आहे, पण थोडीशी वेगळी अशी आपण आज बटाट्याची भजी बनवणार आहोत. तर 2 कांदे आणि 2 बटाटे घेतले होते. मध्यम आकाराचे साल काढून धुवून अशा बारीक फोडी करून घेतल्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी एवढं बेसन पीठ, यात 1 ते 2 चमचा एवढी तांदूळाची पिठी, अर्धा ते पाव चमचा लाल तिखट, 1 पाव चमचा एवढी हळद, अर्धा चमचा जिरेपूड, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा ओवा हातावर चुरून घेतलेला, यासोबतच एक कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव इंच आल्याचा तुकडा, यातच एक 5-6 लसूण पाकळ्यांची अशी पेस्ट करून घेतली. आलं अगदी थोडंसं घालूनच पेस्ट करायची किंवा अगदी पाव इंच आल्याचा तुकडा, एक 5-6 लसूण पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आणि ती पेस्ट घातल्यानंतर यातच मी कांदा बटाटा घातला. आता सर्व कोथिंबीर घातली आणि थोडे कढीपत्त्याची पानंही कापून घातली. सगळं हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. कुठेही मीठ न वापरता चांगलं कुस्करून हे मिक्स करून घेतलं. म्हणजे कांदा कोथिंबिरीमुळे अजूनच याला पाणी सुटेल, पण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे अगदी कुरकुरीत अशी ही भाजी होते. जर वेळ नसेल तुमच्याकडे, थोडं कोरडं वाटत असेल तर पाण्याचा शिंपडा द्या किंवा पाण्याचा हात ओलवून मग हे भजी सोडा, पण अजिबात पाण्याचा वापर करू नका. पाण्याचा वापर करूनही भजी छान होईल, पण नेहमीसारखी मऊ भजी होईल. जर कुरकुरीत हवी असेल तर पाणी नका घालू. आता ते भिजते तोपर्यंत इथे आपण कुरडई पापड तळून घेऊयात. पापड तळताना साधारण तेल असेल तरी काही हरकत नाही, पण कुरडई सोडताना मात्र चांगलं कडकडीत गरम तेल हवं. म्हणजे कुरडई सोडतानाच वर अशी फुगून येते आणि थोडीशी प्रेस करून, म्हणजे आतमध्ये जर असं कुरडईचं तारवर तार असेल तर तो मग तळल्या जात नाही. म्हणून थोडीशी अशी प्रेस करायची चिमट्यानेच किंवा झारणीने आणि सर्व कुरडईतलं तेल निथळून मग ह्याच पद्धतीने सर्व तळून तेल निथळून घेऊयात. तर इथे पापडही मी दोघं बाजूने तळून घेते. पापड सोडताना गॅस थोडा मध्यम आचेवर केला आणि चिमट्याने सर्व असं तेल निथळून घ्यायचं. म्हणजे अजिबात मग पापडातही तेल राहत नाही किंवा तेलकट असं वाटतच नाही. सर्व चांगलं तेल निथळूनच मग तळण काढून घ्यायचे. त्यानंतर आता भजी सोडूयात. भजी सोडताना मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. जास्तही मोठ्या आचेवर नाही किंवा अगदीही लो किंवा मंद आचेवर नाही. एक एक करून सर्व भजी सोडल्यानंतर अशी चिमट्याने उलट करून घेऊयात. अगदी खेकडा भजीसारखी दिसते म्हणून असं चिमट्याने एक एक उलट करून घेतली आणि दोघंही बाजूने एकसारखी खरपूस खमंग तळून घेतली. तर तुम्ही पाहू शकता भजीला रंगही किती सुरेख आला आहे. तेवढीच अशी मस्त कुरकुरीत भजी झाली. सर्व भजी तळून घेतली, काढून घेतली. आता पुरी तळून घेऊयात. तर इथे आपली गव्हाची कणिकही चांगली टिंबली होती.
तर कुठूनही पिठी लावायची नाही या पुरीला. हवं तर थोडंसं तेल लावू शकता. आपण साखर घातली म्हणून थोडं चिकटतं म्हणून थोडंसं पळपाटला तेल लावून ही पुरी अशी एकसारखी लाटून घ्यायची. तर आधी मी सुरुवातीला एक 7-8 पुऱ्या अशा लाटून घेते. म्हणजे मग या पुऱ्या तळेपर्यंत आपली दुसरी एक पुरी लाटल्या जाते. तर पटापट मग पुऱ्याही तळल्या जातात. अजिबात गॅसही वाया जात नाही आणि आपल्याला थोडा वेळही भेटतो पुरी लाटेपर्यंत. म्हणून सुरुवातीला एक 7-8 पुऱ्या लाटून घ्यायचे. एक-एक पुरी सोडली की मग त्यानंतर आपण एक-एक पुरी अशी लाटत चालतो. तर दुसऱ्या बाजूने आपण पुरी उलटवू शकतो. मंद आचेवर पुरी तळायची नाही, तेलकट होऊ शकते. मध्यम ते मोठ्या आचेवरच पुऱ्या तळायच्या. तर तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशा पुऱ्या फुगतायत आपल्या. रंगही मस्त आणि सुरेख असा आला आहे, हे पहा. याच पद्धतीने अशा सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात. तर दुसरीही पुरी सोडली. एकही पुरी फुगत नाही असं नाही, तर सर्व पुऱ्या अशा टम्म फुगतात आणि एक 2 ते 3 तास या पुऱ्या टम्मच फुगलेल्या राहतात. तर अगदी चेंडूसारख्या, बॉलसारख्या मस्त टम्म पुऱ्या फुगत आहेत. याच पद्धतीने आपण सर्व पुरी तळून घेऊयात. तर हे पहा, सर्व पुरीला रंगही किती सुरेख येतो आहे आणि तेवढ्याच पुऱ्या अशा टम्म फुगतायत. तर प्रत्येक पुरी तुम्ही पाहू शकता, पुरी टाकल्यावरच अगदी वर येते आहे आणि टम्म अशा या पुऱ्या फुगत आहेत. ज्यांना तेलकट किंवा पुरी वगैरे आवडत नाही, पण त्यांनी एक जरी पुरी खाऊन पाहिली तर दुसरीही पुरी ते नक्कीच मागतील. एवढ्या छान खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या या पुऱ्या असतात. अजिबात पुरी तेलकट होत नाही. आता गरमागरम प्लेट सर्व्ह करूयात. तर खीरही तुम्ही पाहू शकता, एकसंध आणि रंगही छान येतो. इंद्रायणी तांदूळच घ्या, इंद्रायणी नसेल तर आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता. फार टेस्टी आणि सुगंधित अशी खीर होते. भाजीचा रंगही किती सुरेख आणि मस्त. इथे मी दुसऱ्या डाळीला फोडणी देऊन घेतली होती. नैवेद्याची डाळ असेल तर तुम्ही शिजलेली डाळ बाजूला काढून घेऊ शकता. तर इथे मी थोडीशी वाटीभर डाळ बाजूला काढली होती आणि त्यानंतर वरणाला फोडणी देऊन घेतली होती. सर्व स्वयंपाक आपला 1 ते सव्वा तासात तयार झाला. जास्तीत जास्त 1 तास ते 25 मिनिटात. तर पदार्थ जास्त होते तेवढेच चवीला भारी, रुचकर, खमंग असा हा स्वयंपाक आहे. पुरीसुद्धा जोपर्यंत आपण हाताने प्रेस करून पुरी घेत नाही तोपर्यंत ही पुरी टम्मच फुगलेली राहते. तर खीर ही पुरीसोबतही खाल्ली जाते किंवा भाजीसोबतसुद्धा तुम्ही पुरी भाजी खाऊ शकता आणि गोड भातही तुम्ही नारळी भातही पाहू शकता. एकणिक भाताचा सुटसुटीत मऊसूत असा हा नारळी भात झाला आहे आणि भाजीसोबतसुद्धा ही पुरी टेस्टीच लागते. या जेवणातील एक जरी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.